नमस्कार. आपलं NS नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत की पौष महिना हा शुभ असतो किंवा अशुभ असतो. या महिन्यात कोणत्या देवीची किंवा कोणत्या देवाची पूजा करावी, कोणते शुभ कार्य करावे किंवा नाही करावे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की पौष महिन्यात कोणत्या देवाची पूजा करावी. सूर्यदेवाची. होय, आपण जर सुहागन स्त्रियांनी मनोभावे, प्रार्थनाने आणि श्रद्धेने जर का सूर्यदेवाची जोपासना केली तर याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. पौष महिन्यात काही शुभ कार्य करत नाहीत. चला तर जाणून घेऊया ती शुभ कार्य का करत नाहीत. पौष महिना हा पोषणाचा आणि सूर्यदेवतेची पूजा करण्याचा महिना आहे, जेथे थंडीत शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सूर्यपूजा, दान धर्म, गरम कपडे जसे की तीळ आणि सात्विक आहाराला महत्त्व दिले जाते. पण काही लोक याला लग्नासाठी शुभ मानतात तर काही जण याला खरमास म्हणजेच अशुभ मानतात. आता जाणून घेऊया पौष महिन्याचे प्रमुख रहस्य. पौष महिन्याचा शाब्दिक अर्थ पोषण आहे. पहाटेच्या सूर्यकिरणामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि व्हिटॅमिन डी मिळते, जे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते. पौष महिन्यात दान करणे हे सुद्धा शुभ मानले जाते. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या वस्तू जे दान केल्याने आपल्याला पुण्य मिळते. जसे की गरम कपडे, ब्लँकेट, गूळ आणि तीळ दान करणे खूपच पुण्यकारक मानले जाते. या पौष महिन्यात पितरांसाठी पिंडदान करणेही अति महत्त्वाचे आहे. पिंडदान केल्याने आपल्यावरती निराश असलेले पित्र हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभराटून आशीर्वाद देतात. यासाठी या पौष महिन्यात पिंडदान नक्कीच करावे. या पौष महिन्यात सात्विक आहाराला सुद्धा मोठे महत्त्व दिलेले आहे. या महिन्यात मीठ कमी खाणे, मांसाहार आणि मद्यपान टाळणे, तसेच जिरे, अळशी, आले यासारख्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगितलेले आहे. पौष महिना शुभ की अशुभ यावरही मतभेद आहे. काही ठिकाणी पौष महिन्यात विवाह करणे अशुभ मानले जाते, कारण थंडी आणि वातावरणातील बदलामुळे रोगराई वाढण्याचा धोका असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यात काही ठिकाणी अशुभ असते, पण धार्मिक परंपरेनुसार याला खरमास अशुभ म्हटले जाते, कारण या काळात सूर्य कमी तेजस्वी असतो. थोडक्यात पौष महिना हा आध्यात्मिक उन्नती, आरोग्य आणि दानधर्मासाठी महत्त्वाचा आहे, जिथे सूर्याची पूजा आणि सात्विक जीवनशैलीसाठी प्राधान्य दिले जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.